आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणीला सुरुवात। धनगर समाजाची एसटी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी। तत्वाबाबत बोलणं अशोक चव्हाणांना शोभत नाही, लढणाऱ्यांनी तत्व सांगावं, अशोक चव्हाणांनी नव्हे, संजय राऊतांची टीका। वैभव नाईक यांच्यासोबत बंद दाराआड झालेल्या चर्चेवर रवींद्र चव्हाण यांचं स्पष्टीकरण। नारायण राणेंना विचारल्याशिवाय कुठलाही निर्णय नाही। नाईक यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर चव्हाणांची प्रतिक्रिया। जर भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करायचा असेल तर आम्ही बावनकुळे साहेब, त्याचबरोबर आदरणीय देवेंद्रजी आणि आदरणीय नारायण राणे साहेब यांना विचारल्याशिवाय करत नाही, असं मी प्रत्येकाला सांगत असतो। प्रफुल्ल पटेल यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीनं भंडारा गोंदियाची जागा भाजपकडे। पक्षाने आदेश दिल्यास भंडारा गोंदिया लोकसभा निवडणूक नक्की लढणार। भाजप नेते परिणय फुके यांची माहिती। की 5 वर्ष आधी माझं नाव सर्वेमध्ये होतं, पण त्यावेळेस मी माझी म्हणजे मी पक्षाला नकार दिला होता लढण्याकरता। पण यावेळेस जर पक्षाने म्हटलं आणि पक्षाची इच्छा झाली आणि वरिष्ठांनी सांगितलं तर मी नक्की लढणार। कोल्हापुरात आज शिवसेनेचं महाधिवेशन। अधिवेशनासाठी राज्यभरातून पदाधिकारी आणि कार्यकर्ते कोल्हापुरात दाखल। अजित पवार गटाचा आज बूथ कमिटी मेळावा। अजित पवारांचा सकाळी 6 पासून बारामतीमध्ये कामांचा धडाका। सकाळी वन विभागाच्या कामाची अजितदादांकडून पाहणी। सुप्रिया सुळे आज बारामती दौऱ्यावर। बारामतीमधल्या शरद पवार पक्षाच्या कार्यालयाचं सुळेंच्या हस्ते उद्घाटन। अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांनी पुण्याच्या रांजणगाव महागणपतीचं दर्शन घेतलं। सुनेत्रा पवारांचा शिरूर लोकसभा मतदारसंघातील दौरा वाढला। कल्याणमध्ये झळकले महेश गायकवाड यांच्या स्वागताचे बॅनर। गोरगरिबांचा कैवारी तसंच भावी आमदार असा बॅनरवर आशय। आज महेश गायकवाड यांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता।